तृषा जलाची, हे जीर्ण वस्त्र झाले परी नाही आस त्याची. मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची, जाऊ कशी रिकामी हीच काय तुझी. आले तुझ्याच दारी मी घेऊनीच झोळी, माझा भीक घाली देवा सर्वाहुनी निराळी. मी भक्त नाही देवा, सेवा कशी करावी, पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा द्यायची, झोळी कशी भरावी, ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. मी भक्त नाही देवा, सेवा कशी करावी, पर्यंतरात माझ्या मूर्ती तुझी रहावी. नसता कृपा द्यायची, झोळी कशी भरावी, ही हाक प्रेमलेची ऐकून धाव घ्यावी. आले तुझ्याच दारी. नमस्कार. नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर. आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा, छान छान छान. आपण हळूहळू यशस्विता या भागाच्या 100व्या एपिसोडच्या अगदीच जवळ आलोय ने. एक पाऊल टाकेल आणि 100वा एपिसोड येईल. आज आपण 99व्या एपिसोड मध्ये भेटतो आहोत. किती छान, किती आनंदाची गोष्ट आहे. चला, वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण सरांशी चर्चा करतो आहोत, सरांकडून ज्ञान मिळवतो आहोत. आजच्या रविवारी सुद्धा आपण सरांकडून एका खूप छान प्रश्नावर मार्गदर्शन घेणार आहोत बरं का. कोणता? चला ना, थेट सरांशीच संवाद साधूया. सर, एक प्रश्न मनात असा आला की बरेच वेळा आपल्या आयुष्यामध्ये विविध घटना घडत असतात. या घटना घडताना असं घडतं की त्या बदलल्या जाव्या असं खूप वाटतं. त्यासाठी प्रचंड धडपड पण होते की हे केलं तर ह्या घटनांमध्ये बदल होईल का, असं केलं तर होईल का. पण ह्या घटना बदलण्यासाठी काही सांगाल? काय करू? छान. नेहमीप्रमाणे प्रश्न छान आहे तुमचा. या घटना बदलणार मला असं म्हणायचं आहे की एखादी व्यक्ती जाते आणि ती त्यावेळेला जाऊ नाहीये असं आपल्याला खूप वाटतं. परिस्थिती वेगळी असते, त्या व्यक्तीची किती गरज संसारामध्ये आहे असाही प्रश्न असू शकतो. मग आपल्याला थोडं वाटतं की अरे असं नाही घडायला पाहिजे. पण तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला जन्म झाला ना त्याच वेळेला एक्सपायरी डेट ठरलेली. बरोबर. आणि ती नुसती तारीख आणि वेळ नाही ठरली आहे, तर ती घटना कुठे घडणार आणि कशी घडणार हे पण ठरलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आम्ही बदल करू शकणार? लोकांना वाटतं खरं की असं घडू नये, पण घडणार हे निश्चित आहे. आता हे घडण्याचा मार्ग जर निश्चित आहे तर त्याच्यामध्ये कोणी ढवळढवळ करावी का, हा एक प्रश्न येतो. तुम्हाला सांगतो की आताच आपल्या माहितीमध्ये एक ग्रस्त होते. ते ग्रस्त त्यांच्या मिसेस आणि त्यांचे भाऊ कुठेतरी बाहेर चालले होते. ट्रेनचं बुकिंग झालं होतं आणि या ट्रेन मध्येच ते एक्सपायर झाले. आता तुम्ही जर असा विचार केला की अशा तऱ्हेचं मरण हे अचानक येतं का? नाही, हे सगळं प्लॅन्ड आहे की त्या माणसाला ट्रेनने जाण्याची बुद्धी होणं आणि तो दिवस, ती वेळ तिथेच असणं आणि ट्रेनमध्ये सामावून जाणं. याच्याही पेक्षा वेगळं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हल्लीच घडलेलं आहे. त्या माहितीतले एक ग्रस्त होते. त्या आजी होत्या, 92 वर्षाच्या आजी होत्या, फिट,
काही हे नाही, स्वतःची कामं व्यवस्थित करायच्या, घरात हातभार कामाला लावायच्या, अशा तऱ्हेचा फिटनेस अच्छा. राहणाऱ्या पुण्यातल्या. हम्म. काही कामानिमित्त त्यांच्या नातेवाईकांकडे काही कार्यक्रम होता आणि त्या लोकांनी खूप आग्रहाने बोलावलं, आजी यायलाच पाहिजेस. सोलापूर पासून पुढे एक गाव होतं आणि त्या गावामध्ये या कार्यक्रमासाठी गेल्या, छानपैकी गेल्या तिकडे. आणि एक 15-20 दिवस तिथे राहायचं, कार्यक्रम संपल्यावर निघून यायची, धावपळ नको, दगदग होईल, अशा याच्यामध्ये त्यांचं रिझर्वेशन झालं होतं. बघा कसं घडतं. कन्फर्म रिझर्वेशन आहे, त्यांना कोण घेऊन जाणार हे ठरलेलं आहे, त्याचं रिझर्वेशन झालेलं आहे. पण त्या कार्यक्रमाला काही लोक अजून आले होते आणि ते 2 दिवसांनी निघणार. ते आले होते बाय कार. तर ह्या आजीने त्यांना असं विचारलं की तुझ्या गाडीत जागा आहे का रे, मला घरी सोडशील का, मला कंटाळा आला. पुढच्या 3 दिवसानंतरचं यांचं रिझर्वेशन आहे. पण यानं एक मोह असा झाला की ठीक आहे, गाडीने जाता येतं, घरपोच जाता येईल ना, काही अडचण नाही, आरामशीर बसून जायचंय, प्रवास पण काही खूप मोठा आहे असं नाही. तर ते म्हणले काहीच हरकत नाही, आम्ही दोघंच आहोत गाडीत, मी आरामशीर मागच्या सीटवर झोपून आलात तरी काही प्रॉब्लेम नाही. आजी खुश. आणि हे लोक निघाले. तुम्हाला सांगतो, पुण्याच्या आधी 20 किलोमीटरवर त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या आजी ऑन द स्पॉट गेल्या. ते दोघं हॉस्पिटलाइज झाले. आता असं म्हणू का की या आजीनी ते ओढून घेतलं, हट्ट केला नसता तर कदाचित त्यांनी आणलं नसतं. पण ते ठरलंच होतं, ते लिहिलेलं आहे तिथे, ते घडणार हे फिक्स आहे. मग या अशा ज्या काही घटना आहेत त्या कोणी बदलायला जाऊ नये. बदलायला गेलात तर नकळत त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकेल. आता याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगळा भाग सांगतो. आपल्याला कळत नाही निसर्गाची योजना काय, कशा तऱ्हेने तो आपल्याकडनं काम करून घेतोय, कशा तऱ्हेने सिच्युएशन उभी करतोय, काही माहित नाही. अशाच एक बाई होत्या, त्यांना 3 लहान मुली होत्या, नवरा नव्हता, अतिशय गरिबीत दिवस काढत होत्या. जेमतेम त्या 3 मुलांना खायला कसं मिळेल एवढाच भाग होता. एक बैठ्या घरामध्ये राहत होत्या. एक दिवस यमाचा दूत आला आणि त्या बाईला घेऊन जायचंय. पण त्या दूतानी त्या बाईंकडे बघितलं आणि विचार केला की अरे ही बाई गेली त्या 3 मुलांचं काय होणार, किती कठीण आहे. असा एक पॉझिटिव्ह विचार त्या यमदूताच्या मनामध्ये आला आणि तो यमाकडे तसाच निघून गेला आणि म्हणाला की नाही आणणं शक्य त्या बाईला, लहान मुलं आहेत तिला 3, कोण बघणार त्यांना. यम म्हणाले तुझं माझं काम नाहीये, आपल्याला हुकूम आलाय तिला घेऊन यायचे, तिला घेऊन यायचे, पण तू असाच परत आलास, तिचं मरण तर निश्चित आहे, दुसरा यमदूत जाणार आणि तिला घेऊन येणार. हे तू न केल्यामुळे तुला काही शिक्षा भोगायला लागेल आणि ती शिक्षा काय आहे तर तू पृथ्वी तलावर जा. बर. आणि पृथ्वी तलावर जाऊन तू स्वतःवर जोपर्यंत 3 वेळा हसणार नाहीस ना तोपर्यंत तुला परत इकडे येता येणार नाही. बर बर. मृत्यू लोकात राहा, 3 वेळा स्वतःवर हस आणि मग परत ये. आपण असं म्हणू एक प्रकारचा शाप दिला आणि त्याला एक उशाप पण दिला की काय करून तू येऊ शकतोस. हा माणूस नाईलाज होता, काय करणार, चूक झाली आहे, शिक्षा भोगायची आहे, तो आला, पृथ्वी तलावर आला. त्याची अवस्था काय आहे, त्या अंगात घालायला कपडे नाहीत, असा झाला. एका माणसाने त्याला बघितलं आणि विचारलं कोणच, इथे कसा आलास. त्याला काही सांगता नाही आलं, पण या माणसाला त्याची दया आली की बिचारा थंडीच्या दिवसात उघडा फिरतोय. हा माणूस खूप श्रीमंत होता असं नाही, पण थोडेफार पैसे जमले होते, मुलांसाठी काही कपडे घ्यायचे होते त्याला थंडीच्या साठी. पण ह्याने विचार केला मुलं तर अशी पण राहतील, कपडे आहेत त्यांना, या माणसाला कपडेच नाही आहेत घालायला. कपडे त्याला घेऊन दिले आणि म्हणाला चल माझ्या बरोबर, मी तुझी राहायची व्यवस्था करतो, पण घरी गेल्यानंतर जे काही लोक तुला बोलतील ते ऐकून घ्यायला लागेल
थोडस सहन करायला लागेल काय आहे, पण तुझी सोय मी करतो. गेला. घरी गेल्यानंतर त्या माणसाच्या बायकोनी वाटेल ते बोलायला सुरुवात केली. आपल्याला खायला दड मिळत नाहीये, तुम्ही कशाला एक माणूस वाढवताय, तुम्हाला अक्कलच नाहीये, तुम्हाला पैसे त्या मुलांच्या कपड्यांसाठी दिले होते, तुम्ही यांच्यासाठी कपडे आणले, कोण आहे काय आहे माहीत नाहीये, याला आसरा देताय तुम्ही. अशा अनेक तऱ्हेचा नकळत काय त्या अपमानच होत गेला. आता हा यमाचा दूत असला तरी एक शक्तिशाली माणूस आहे. तो हसला पहिल्यांदा स्वतःवर की अरे काय लोक आहेत, त्यांना कळत नाहीये मी कोण आहे. स्वतःवर एक हसण्याचा भाग झाला. तर पहिलं हसणं त्याचं तिथे झालेलं. आता ज्या घरात राहिला त्या घरामध्ये त्या माणसाचा व्यवसाय काय होता, तर तो चांभार होता. छानपैकी बूट चप्पल बनवून तो लोकांना विकायचा. आता हे करताना मदत व्हावी म्हणून यांनी हे काम शिकून घेतलं. वास्तविक यांना शिकायची काही गरज नाही, सगळं माहिती असतं. ते काम करायला सुरुवात केली. पण त्या ह्याच्यामध्ये काय घडलं तर ह्या चांभाराचं नाव मोठं झालं. कारण उत्कृष्ट चप्पल, उत्कृष्ट बूट बनवू शकणारा माणूस. त्या गावामध्ये असा नियम होता की सगळेच लोक बूट घालून फिरायचे. चप्पल कधी घातल्या जायच्या, शेवटच्या वेळेत. ज्या वेळेला एखाद्याचा अंत व्हायचा त्यावेळेला त्याच्या पायात चप्पल घातल्या जायच्या आणि त्याला सोडलं जायचं. पण इतर वेळेला बूट घालण्याची एक पद्धत होती. बर. एक दिवस राजाचा एक माणूस आला आणि त्यांनी एक चांगलं कातडं त्याला दिलं आणि सांगितलं हे फार महागातलं चामडं आहे आणि याचे आपल्याला सुंदर बूट राजासाठी बनवायचे आहेत, बनवूया म्हणाला. तो म्हणाला की अतिशय सुंदर, राजाला सूट होतील असे बूट मी बनवून देईन. तर तो म्हणाला की बघा काळजी घ्या, खराब व्हायला नको, कारण असं चामडं परत मिळणार नाही. हे सगळं बोलणं झालं. काही दिवसांनी त्या माणसाने विचारलं या दूताला की अरे ते राजाचे बुटांचं काय झालं. तर तो म्हणाला हो बनवून तयार आहेत. त्याने दाखवलं तर त्या चप्पल होत्या. माणसाला आश्चर्य वाटलं. म्हणाला अरे काय तू माणूस आहेस, राजाने दिलेलं हे कातडं होतं, आता आपण त्याला कसं काय सांगणार, हे मिळणार नाही आपल्याला आणि तू चक्क चप्पल बनवलीस. मग तो त्याला बोलला, त्याला मारलं त्यांनी, खूप काही भाग झाला. पण तेवढ्यामध्येच राजाकडनं एक माणूस आला आणि म्हणाला की महाराजांसाठी बूट सांगितले होते पण काही विचित्र प्रसंग घडलाय तर त्याच्या चप्पल बनवून मिळतील का. बरं. हा माणूस दुसऱ्यांदा हसला. मी चप्पलच बनवल्या होत्या. कळतं त्याला. आता त्या माणसालाही आश्चर्य वाटलं की अरे चप्पल झाली. कौतुक झालं त्या माणसाचं की त्या एवढ्या चांगल्या कातड्याच्या चप्पल यांनी बनवून दिल्या. किती मोठा फरक. दुकानाचं नाव झालं, पैसा अडका त्याच्याकडे खूप यायला लागला. तर सगळ्या गोष्टी ज्या त्याला मिळत होत्या त्या इतक्या छान, इतक्या सुंदर होत्या की सगळंच कौतुक होतं. एकदा तो दुकानात बसला असताना एक वयस्कर बाई 3 मुलींना घेऊन आली आणि तिने सांगितलं की या मुलीसाठी छानपैकी बूट बनवायचे आहेत. त्याने त्या 3 मुलींकडे बघितलं आणि त्याला स्ट्राईक झालं की याच 3 मुली आहेत की ज्यांच्या आईला घेण्यासाठी मी आलो होतो पृथ्वी तलावर. आणि परिस्थिती काय आज, त्या ह्या श्रीमंत आहेत, किती चांगल्या तऱ्हेने आयुष्य जगतायत. तर त्या माणसाने त्या बाईला विचारलं या कोण मुली, तुमच्या आहेत का. तर त्या बाई म्हणाल्या की माझ्याच आहेत असं समजा. माझ्या समोरच्या घरामध्ये एक बाई आणि या 3 मुली राहत होत्या. पण नियतीची खेळ वेगळे असतात. त्यांनी त्यांच्या आईला आपल्याकडे घेऊन टाकलं आणि या 3 मुली अनाथ झाल्या. कुणी यांच्याकडे बघायला नाही. यांच्या खाण्यापिण्याचं काय हे बघून मला असं वाटलं की मला तर कुणीच नाहीये ना. 3 मुलींना मी माझ्या घरी आणलं, त्यांना मोठं केलं, खूप चांगलं शिक्षण दिलं. आज त्या उच्च शिक्षित आहेत आणि आज जाता त्या एका मुलीचं लग्न ठरलंय म्हणून तिच्यासाठी बूट घ्यायला मिळालं. त्या माणसाला तिसऱ्यांदा हसायला आलं की निसर्गाची योजना काय असते आपल्याला कधी कळलीच नाही.
निसर्गाने जे काही प्लॅनिंग केलेलं आहे हे अफाट आहे आणि तो तुमच्या भल्यासाठीच सगळं प्लॅन करत असतो. फक्त आपल्याला ते कळत नाही त्यावेळेला की हे असं का घडलं. मी असं म्हणेन की जे जे प्रसंग आयुष्यामध्ये येत आहेत ना ते आपल्या भल्यासाठी आहेत असा विचार करा आणि आयुष्य पुढे चाला. कारण आपल्या फायद्याच्या गोष्टी आपल्यालाच कळल्या नाहीयेत ना. आपण क्षुल्लक गोष्ट मागत असतो आणि तो खूप मोठी देणार असतो, पण आपण क्षुल्लकच्या मागे रडत असतो. पण त्यापेक्षा आपण नाही मिळाली ना, माझ्यासाठी खूप काहीतरी चांगलं ठेवलंय, किती आनंदी आयुष्य जगता येईल बघा. क्या बात आहे, क्या बात आहे सर. खूपच छान तऱ्हेने तुम्ही सांगितलं की आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना का बदलायच्या नाहीत. काय मंडळी, पटलंय? किती सोपे सोपे उदाहरण सरांनी दिलेले आहे की प्रत्येक घटनेकडे तुम्ही वेगळ्या नजरेने बघा की विधात्याची त्यामध्ये काय चाल असू शकतं, काय प्लॅनिंग असू शकतं. आपल्यापेक्षा मोठा प्लॅनर तोच आहे. आपल्यापेक्षा म्हणजे आपण काय प्लॅन करू शकतो. आम्ही केलेला एकही प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे. आपण का काळजी करतो, आपण का चिंता करतो. सर आहेत ना प्रत्येक क्षणी आपलं मन चिंतेतनं बाजूला करण्यासाठी, शांत करण्यासाठी. मग कशाला काळजी करा, सोडून द्या काळजी. घडणाऱ्या घटना घडू द्या. प्रत्येक घटनेमागे ईश्वराची खूप मोठी लीला आहे. हे जर ऍक्सेप्ट करता आलं ना तर परत ही मनाची चलबिचल होणार नाही. निश्चितपणे आपण त्या मार्गावरून चालूया आणि मनशांती मिळवूया. सगळं करायचं ते मनशांतीसाठीच नव्हे. चला मग ही मनशांती मिळवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या 100व्या एपिसोडमध्ये आपण छान प्रश्न घेऊन सरांना परत भेटणार आहोतच. धन्यवाद.